ते पाण्याचा बाहेरचा व्ह्यू दाखवते. किती सुंदर आहे. वातावरण असं गार झालं आहे. सकाळचं गार वातावरण वाटतं, नंतर मग गरम व्हायला लागतं. खायला टाकतात ना कबुतरांना, तर बघा कसे आले, त्यांची वाट बघतायत आता. हे आधी बी टाकायची नाही तर असेच यायचे ते. खूप होते कबूतर, पण आता कमी झालेत. याच्यामध्ये ना एक व्हाईटवाला पण यायचा मस्त. सूर्य आता येईल बघा, बघा कशी मस्त पडत आहे. छान वाटतं. दिसली गोल्ड गोल्ड मस्त वाटतं. आवाज येतोय तुम्हाला? कचऱ्याची गाडी आलेली. कचरा टाकून दिला, गेली आता लांब. आवाज नाही. स्वच्छ भारत इरादा कर लिया हमने, असं असतं ते. पण येत असेल तुम्हाला ऐकायला. स्वच्छ भरेगा ये भारत इरादा कर लिया हमने, असं येते. आणि देवाची पूजा झाली मग. आणि यशने आहे ना, यश सिद्धिविनायकला जातो, सॉरी सिद्धिविनायकला जातं तेव्हा मग असा प्रसाद आणतो. लाडू असतं, मोदक असतात. तर आता कोण खाणार नाही, तो खाऊन आलेला आहे. ह्याच्यात 2 असतात, 2 लाडू असतात, मोदक वगैरे प्रसाद असतो. त्याने आईंकडे पण दिलं असेल. आता हा माझ्या वाटणीचा आहे, तर मी खाणार. एक शिर्डीचे लाडू है ना, शिर्डीला लाडू बनवतात ते मस्त आहे. माहिती नाही कधी गेलेला. प्रसाद तर काल आणला आहे त्याने. सारखा जात असतो तो सिद्धिविनायकला. आता लाडू खा. आज सकाळी सकाळी गोड खाल्लं म्हणजे दिवस सगळा चांगला जाणार, असं आहे. मग तसंच आहे. जरा बोलूया आपण. काय म्हणताय? मी काल मला बरं नव्हतं म्हणून ते औषध पित होते सारखी खोकल्यासाठी, कारण का ते चांगलं औषध आहे. तर त्याच्याने मला झोप येत होती, सारखीच झोप येत होती. तर तुम्हाला अक्षरशः सांगते, मी एवढी झोपली आहे ना कालपासून, म्हणजे झोपूनच होती. मला बरं नव्हतं, एकदम असं चक्करल्यासारखं होत होतं. पण काल मी ते पाण्यामध्ये बिस्किट खाल्लं ना पार्लेचं, तर बरं वाटलं आहे जरा मला. तर परत मला तसंच होत होतं. पण आता मी परत औषध घेतलं, कारण का मला ना आराम पाहिजे. खूप ते पेन असं दुखत होतं घशामध्ये. तर आता मला खूप, म्हणजे तुम्हाला सांगते, 100पैकी 90% मला फरक पडला. आता 10% पडायचा, 10% पडेल, असं काही एवढं हे नाही आहे. पण मला बरं वाटलं. मला असं वाटलं आता खोकला चालू झाला का थांबायचा नाही. ताप आलेला परवडला, पण तो खोकला म्हटलं ना मला जीवावर येतो. घसा दुखतो, सगळं छातीत वगैरे दुखतो, खोकून. आणि नको ते तसं मला. आज मला सामान भरायचं आहे, पण मी ऑनलाईनच मागवणार आहे, कारण का डीमार्टला जायला यश नाही आहे आणि बाईकवरती सगळं सामान येत नाही. त्याच्यासाठी रिक्षा करावी लागते. आणि रिक्षा 130 रुपये घेते, म्हणजे त्याच्यातच आपले 130 रुपये जातील. त्यापेक्षा मग ऑनलाईन मागवते. ऑनलाईन डायरेक्ट घरपोच येईल आणि चांगलं सामान असतं. डीमार्टचं सामान भरते मी, तर काही प्रॉब्लेम नाही. जे पाहिजे त्या सामानाची लिस्ट करते आणि सामान भरते. तेच आहे. काल मी गेली असती बाजारात तर बरं झालं असतं, पण मला बरंच नव्हतं, माहिती आहे का. पण काय, मला कोथिंबीर वगैरे संपले. आज आहे शुक्रवार, तर आज यश नॉनव्हेज खाणार, म्हणजे त्याला चिकन वगैरे काहीतरी करावंच लागेल. आणि कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे आता. नाही, त्याला सांगेल त्यानं तूच घेऊन ये, कारण का हे मी आहे ना, तुम्हाला सांगते, एक चक्कीमध्ये जाईल गहू दळण्यासाठी, म्हणजे चक्कीत ते घ्यायला जाईल.
पण तिथे पण ना मला लगेच शिंका चालू होतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे चिकन बनवते चांगलं, खाते पण नाही असं नाही, पण मला तिथे अजिबात आवडत नाही. चिकन मटण अजिबात नाही. तिथे एवढं घाण वास येतो ना, मी कधीच नाही जात. मी इमर्जन्सी पण नाही, मी जातच नाही. यशला डायरेक्ट सांगते संध्याकाळी तू घेऊन ये. दिनेश होता तेव्हा दिनेश घेऊन यायचा, मला नसलं तरी चालतं. आज मी म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं 15-20 दिवस झालं मी काहीच नॉनव्हेज खाल्लेलं नाही, काही म्हणजे काहीच नाही. तर त्याच्यामुळे मला काही एवढा फरक पडत नाही. तसं यशला लागतं. बघूया आता दिवसभराचं असंच मी बोलते, काही प्लॅन नाही, कधीतरी मध्येच होऊन जातो. पण माझं आता तेच, मला सामान भरायचं आहे डीमार्टमधून. ते येतं बरोबर, त्याच्यात टायमिंग पण असतो माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला कुठल्या टायमावर तुम्ही घरी असेल त्या टायमिंग दिलेला असतो. तो टाईम पण आपण सांगायचा का ह्या टायमामध्ये तुम्ही सामान घेऊन येऊ शकता. तर तो टाईम मी सिलेक्ट करते, ते लोक बरोबर घेऊन येतात. मग त्या बरोबर लास्ट टाईम मी 4:30चा टायमिंग दिला, 4:30 ते 6:30 का 5:30 असा काहीतरी होता. तर मी तो टायमिंग दिलेला बरोबर. तो माणूस ना म्हणजे ते घेऊन आले सामान. किती वाजता माहिती आहे का, 5 वाजता घेऊन आले बरोबर घरपोच. काही टेन्शन नव्हतं. आता मला तसंच करायचं आहे. आणि आता ते युद्ध वगैरे चालू आहे, तर बोलतात ऑइल वगैरे संपणार आहे. तर माझं पण एक असंच म्हणणं आहे का सर्वांनी सामान भरून ठेवा घरी. काय सांगता येत नाही, युद्ध दुसरीकडे जरी चालू असतो त्याचा परिणाम सगळ्या देशांवरती होतो. त्याच्यामुळे सांगते घरात सामान असलेलं बरं. ऑइल वगैरे भरून ठेवा, जे आपल्याला दररोजचं असतं ते जेवणात लागणारं. आता मी पण तसंच करणार, भरून. मला केवढं लागत नाही आहे, पण भरून तर ठेवाच लागणार. आता काय करायला, म्हणजे काय बनवायचं असेल थोडी तेलात पाण्यात बनवणार आहे, तेलातच बनवणार आहे, त्यासाठी तर लागतंच. काही वस्तू सुक्या भरून ठेवायच्या, पोहे वगैरे हे ते. मी तुम्हाला सांगते पण मलाच भरायचं. तर आता मला लिस्ट करायची. आता एक खाते हां, त्याच्यानंतर मग लिस्ट बनवते, सामान येऊनच जाईल. बघूया पुढचं काय ते. ओके, एवढे मी चालली आहे डीमार्टला. गावातून हा रस्ता जातो. इथलं स्कार्फ, ऊन खूप आहे. जाते मी. हे देऊळ आहे, कसं बांधलं आहे मी, दिसते का. चलो डीमार्टला जाते आणि मग दाखवते तिथे काय काय रस्ते. लहानपणीची मुलं कशी बघतात. हॉस्टेल आहे हे. स्कूल बसलेत खिडकीमध्ये ती पोरं. मला ATM शोधायचं. ATM आहे पुढे, आता चालत जावं लागणार आहे मला. राम गरम झालं. तो ATM शोधूया. चलो आतमध्ये जाऊया. सामान ते घ्यायचं, तेच घेऊया आता. खायचं शिक्षण. मला
भीमसेनी कापूर भरलं सामान मी आता. जाम गर्दी आहे इथे. जेव्हा येईल तेव्हा गर्दी असते डीमार्टला. वरच्या सेक्शनला बघूया काय काय नाही. दुधाची बॅग वगैरे बघूया. हे पण दूध भेटतं गिरगावचं. त्याचं प्राईस आहे 80 रुपये सांगितलं. दूध वारणचं पण गोकुळ गोकुळ. आणि तू असं बोलतो 76. सॉफ्टी घेतली इकडे डीमार्टच्या बाहेरच त्यांनी ते खाते आणि मग जाते रिक्षा पकडायला निघतो. हे माझं सामान. आता मी व्हॅनिला आणि चॉकलेट मिक्स असं सोडून आता मग पुढचे सोडून नाही. हे काय रिक्षा आहे. हे लोकांनी सोडलं. मला तरी निघू देत बाहेर. मग आता मला अडकवून ठेवलीत तुम्ही. हे काढ हे जरा. एकच मिनिट. कसली आहे अशा तऱ्हेने. काही तुम्ही अकुर्ली मधलाच आहेत ना? नाही अकुर्ली मधलाच आहेत ना? अशा तऱ्हे मी हे ब्लॉगमध्ये टाकेल असतं ताईंचं नाव वगैरे. आता बरं झालं मला रिक्षा पटकन मिळाली आहे. आता घरी जाईल. घरचं मी बघेन. ब्लॉग करते. तिचं सीमा ताई आहेत ह्या. आता माझ्या बहिणीचं पण नाव सीमाचं आणि यांचं पण नाव सीमाचं आहे. आता या बरं झालं मला भेटलं. डीमार्टच्या इथे असतात खरं. आणि मग रिक्षाचं एवढी वाफ मारती आहे ना. आणि इथून आतमध्ये का एवढं उन्हाचं तर बघवत पण नाहीये बाहेर उन्हाकडे. मी पिशवी उचलते तिथे नेऊन ठेवते इथे. परत ही उचलते तिथे नेऊन ठेवते आणि तिथून मग वरते दाखवते तुम्हाला. असं घेते. इथे ठेवते. परत ती एक बॅग खाली ती आणायला जाते. परत उचलते. असं करत करत मी सेकंड फ्लोअरपर्यंत आली आहे. हो थांबली. आता हे घेऊन परत जायचं वरती. हा 3rd फ्लोअर आहे. पिशवी आता ते हे बघा. पिशवी घालते. दुसरी पिशवी आणायला जाते. आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही लावली आणखी. पडले असते आता मी. लिफ्टचं करून ठेवलं पण लावलं नाही. मच्छर येतं म्हणून अंकलने अशी जाळी लावली.
शिट. चला दरवाजा उघडे. पिशव्या फॅनचा आवाज बघ किती भारी येतो. जाम दमली बाबा मी. आधी मॅगी बनवून खाते. मॅगी बनवते मस्तपैकी, आधी खाते. काय चेंज वाटतोय का? आधी मॅगी बनवते. त्यातून एक क्यूब घेतली आहे आणि जरा चुरा पडलेला असतो तो मस्त आपण. हा मसाला पाणी उकळायला टाकणार आहे. झालं मी खाणार आहे बघा. जमली आहे मी आता. थक गई, खूप जमले मला आता. झोपते नाही. पटकन बनवते, पटकन खाते. ओके. त्यात हा मसाला टाकला. मी हे नूडल टाकले. मस्त शॉर्टकटमध्ये होत आहे. आय थिंक मला वाटतं जाम काय माहिती आहे का तिखट असेल. बापरे, आताच वास एवढा येतो. स्पायसी आहे असं वाटतंय मला. हे बॉटल आणलेल्या मी, पेप्सी आणि थम्सअप नाही 7up आणि ऑरेंज. हे आता फ्रीजमध्ये ठेवते. मी दूध आज आणलं ते दाखवते बघा. हे आणलेलं आहे प्रभात डेअरी. हे घेऊन आले मी. बाकी काय फ्रीज, बाकीचं हे सामान सगळं भरायचं आहे. आधी खाऊन गेलं. चीज कुठे गेलं? चीज मेल्ट व्हायचं. हां, हे एक मी आणलेलं आहे फालुदा. फालुद्याचं प्रेमिक्स आहे. पटकन होतं बनवून, गरम दुधात टाकलं का. चीज क्यूब ह्या लागतात यशला, त्याच्यासाठी खास. आपण जाऊ दे आता फ्रीजमध्ये. माझं फ्रीज कसं झालं आहे सांगा. तुमचं असं आहे का? माझं डेंजर आहे. हे झाली. हो भाईसाहेब, मी ना ह्याच्यात चीज टाकलं. चीज मॅगी मेल्ट झालं ते दाखवायला विसरले बघा. आत्ताच फोडलेलं. हे थोडंसं आहे, मी खात होते चीज असं. त्याला मस्त झाले पण यम्मी चीज मॅगी. हाय, 5 वाजलेच, 4:45 झालेत संध्याकाळचे. जरा आराम केला, उठली आहे. सामान भरावं लागणार आहे. मी डीमार्टचं ऑनलाईन सामान मागवणार होती. तुम्हाला वाटेल यश बोली का ऑनलाईन मागवते आणि मग कशी काय गेली. तर माझा थोडासा प्रॉब्लेम झाला जीपेचा, त्याच्यामुळे मला म्हणजे ऑनलाईन वगैरे पेमेंट काही करताच येत नाही. त्याच्यामुळे मग मला जावं लागलं डीमार्टला. बघितले ना कशी दगदग होते. ऑनलाईन असेल ना तो बरोबर तो ते घरी घेऊन येतात, आणि हे असं असेल ना परत तिथे थांबा, इथे थांबा, ही रिक्षा ती रिक्षा असं होतं. पैसे पण जास्त जातात. आणि मग तिथे सामान घ्यायला पण एवढी गर्दी असते ना. मला तर वाटतं ना खांदेश्वरमध्ये तर डीमार्ट ते एकच आहे. तर ते त्या डीमार्टला ना तुम्हाला सांगते आजूबाजूचे जे गावातले लोक असतात ना ते पण जास्त येतात. जास्त करून तुम्हाला माहिती आहे का तिथे जे दुकानवाले असतात ना वाणी वगैरे ते जास्त येतात. तिथून डीमार्टमधून सामान घेतात आणि मग ते दुकानात आपल्या जास्त रेटने विकतात. खूप गर्दी असते. जेव्हा जाईल तेव्हा गर्दी असते. तसं ऐरोलीच्या डीमार्टला तुम्ही ह्या टायमाला गेलात ना तर अजिबात गर्दी नसेल, म्हणजे नसते जास्त. डीमार्ट पण मोठं आहे तसं ते. आणि तिथे माहिती आहे का बाहेर पिझ्झा पण मिळतो. तुम्हाला माहिती आहे, आधीचे माझे ब्लॉग बघितलं असेल त्याच्यात मी दाखवलेलं आहे. इथे पिझ्झा वगैरे काही नाही. इथे फक्त सॉफ्टी ठेवलेलं आहे आणि पॉपकॉर्न ठेवलेलं होतं. पिझ्झा असतं ना अजून मज्जाच झाली असते. पिझ्झा किती दिवस झाला नाही खाल्ला पिझ्झा. मुद्दाम खाल्ला नाही पिझ्झा. मला प्रॉब्लेम झालेला त्यावेळेस. सारखी पिझ्झा खात होती तर मग थोडासा प्रॉब्लेम झाला होता. चला, अशा तऱ्हेने आपल्या ब्लॉगचा आता एंड करूया. आणि
जर संध्याकाळी यशने काय आणलं चिकन वगैरे त्याची रेसिपी टाकेल, बघूया. बाय, टेक केअर, काळजी घ्या, खुश राहा, मस्त राहा. यो.